मी मुख्यमंत्र्याच्या सिंहासनावर जरी बसलो तरी माझे चित्त शेतकऱ्यांच्या बांधावरच असणार असे वक्तव्य करणारे महाराष्ट्राचे पहिले शेतकरी मुख्यमंत्री डॉक्टर वसंतराव नाईक यांची आज 1 जुलै 2025 रोजी जयंती। या निमित्त प्रथमतः त्यांच्या कार्याला विनम्र अभिवादन करते। तसेच आजचा हा दिवस महाराष्ट्र कृषी दिन म्हणून साजरा केला जातो। या निमित्त मी सहाय्यक प्राध्यापक रुपाली सुनील पाटील, एल.टी. चौगुले ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स असुर्ले पोर्ले यांच्या वतीने सर्व तमाम बळीराजांना आजच्या महाराष्ट्र कृषी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते। 1989 पासून 1 जुलै हा दिवस महाराष्ट्र कृषी दिन म्हणून साजरा केला जातो। यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा दिवस साजरा करण्यात येऊ लागला। 1 जुलै हा दिवस का साजरा करण्यामागं एक उद्देश आहे, तो म्हणजे वसंतराव नाईक यांनी बळीराजांच्यासाठी किंवा शेतकऱ्यांच्यासाठी कृषी व्यवस्थेसाठी त्यांनी जे योगदान दिलं त्या योगदानाला एक प्रकारची आदरांजली व्हावी आणि शेतकऱ्यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त होण्यासाठी हा दिवस कृषी दिन म्हणून साजरा केला जातो। आपण पाहायला गेलं तर भारतीय अर्थव्यवस्था असेल किंवा महाराष्ट्राची अर्थव्यवस्था संपूर्ण असेल ही कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे आणि या कृषी क्षेत्रातून आपल्याला जास्तीत जास्त उत्पन्न वाढवायचे असेल तर औद्योगिक साधने किंवा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करायला पाहिजे। यासाठी आजच्या या दिवशी हा दिवस शासकीय कार्यालयात साजरा केला जातो, त्याहीपेक्षा थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करून तेथे हा दिवस साजरा केला जातो। तर शेतकऱ्यांना पारंपरिक पद्धतीने शेती होत होती, यामध्ये बदल करून किंवा यामध्ये आधुनिक तंत्राचा वापर करून कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणं यासारखे कार्यक्रम देखील आजच्या दिवशी विविध शासकीय स्तरावर राबवले जातात। तर शेतकऱ्यांच्याकडे आपण पाहायला गेलं तर जी कोरोनाची पार्श्वभूमी होती, या कोरोनाच्या पार्श्वभूमीमध्ये सगळेजण करत होते, पण सगळं जग पूर्ण जीवन हे शेतकऱ्यांच्यामुळे चालू होतं। तर या जीवन पद्धतीमध्ये आपण पाहायला गेलं तर शेतकऱ्यांच्यामुळे आपल्या संपूर्ण अर्थव्यवस्थेला असेल किंवा संपूर्ण समाज जीवनाला एक वेगळी असा ठसा उमटवण्याचं काम शेतकरी करत असतात। तर या शेतकरी किंवा कृषी क्षेत्राकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्यासाठी वसंतराव नाईक यांनी त्या काळामध्ये कृषी विद्यापीठांची स्थापना केलेली होती की ज्या